शिवपुराणातील भगवान शंकराचे अत्यंत लाभदायक उपाय. 1. नंदीच्या कानात आपली इच्छा कशी सांगावी. आपण जेव्हा भगवान शंकराकडे आपल्या मनातली गोष्ट सांगत असतो, मी खूप दुःखी आहे, माझ्या जीवनात ही तकलीफ आहे. बेलपत्राचे 2 जे पान असतात, एक छोटीशी दांडी असते, त्या ठिकाणी आपली करंगळी जवळील बोट आणि अंगठ्याने धरून जेव्हा आपण नंदीच्या कानात सांगू, तेव्हा ते बेलपत्र नंदीवर तो हात ठेवून मग आपल्या मनातील इच्छा कानात सांगावी. ते बेलपत्र अशोक सुंदरीवर वाहावे. असे केल्याने देवादिदेव महादेवांना पार्वतीचं ऐकावंच लागतं. 2. शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र वाहून त्यावर जल वाहिले जाते, ते रोगमुक्तीसाठी. 3. शिवलिंगावर आपण पहिले बेलपत्र वाहिल्यानंतर जल वाहत असाल तर ते रोगमुक्तीसाठी असते. खूप जास्त स्वास्थ्य तकलीफ असेल तर पहिला 1 लोटा दुधाचा आणि 1 लोटा पाणी शिवलिंगावर बेलपत्र ठेवून मग समर्पित करावे. 4. कधी जीवनात अडचणीत पडला असाल तर तुम्हाला वाटत असेल, खूप अडचणीत पडलो आहोत, एक समस्या सुटत नाही तर दुसरी समस्या येत असेल, तर एक काम जरूर करा. बेलाच्या झाडाखाली मुळापाशी लाल चंदनाचे पाणी 1 लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायला सुरुवात करा. आपोआपच काही अडचणीमध्ये सुधारणा येईल. 5. भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर थोडेसे उरलेले जल जर नंदीश्वराचा जो उठलेला पाय असतो त्यापाशी जल समर्पित करावे. नंदीच्या उजव्या कानात आपले डोळे बंद करून भगवान नंदीश्वराच्या कानामध्ये सूर्यशाचे नाव घेऊन जो आपली कामना हळूच नंदीच्या कानात बोलून जातो, त्याची मनोकामना 3 ते 3.5 महिन्यामध्ये पूर्ण होते. सूर्यशाचं नाव घेऊन नंदेश्वर त्याला शिवाच्या समर्पित करून देतात. 6. शास्त्रात सांगितले आहे की पत्रिकेमध्ये राहू केतू तुम्हाला दोष देत असेल तर एक सफेद फूल घेऊन 21 वेळा आपल्यावरून उतरून राहूचे स्मरण करून भगवान शंकराच्या चरणावर, म्हणजे जलाधारेतून पाणी खाली पडते त्या ठिकाणी समर्पित करावे. राहू जिंदगीमध्ये कष्ट देणार नाही. 7. 5 बेलपत्र, 5 फुलं, 5 दुर्वा, 5 लोटा जल. ज्यांना सफेद आकडे का जडचा उपाय करून सुद्धा गर्भ राहत नसेल त्यांनी हा उपाय करायचा आहे. 5 सोमवार मग 7 सोमवार शिवलिंगावर 1 बेलपत्र, 1 फूल, 1 दुर्वा, 1 लोटा जल अर्पण करायचं. परत 1 बेलपत्र, 1 फूल, 1 दुर्वा, 1 लोटा जल तुमरुकाजीचं नाव घेऊन समर्पित करून घ्यावे व श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नमः शिवाय स्मरण करून परत तशीच पूजा 5 वेळेस करून घ्यायची आहे आणि मग जल आचमन करावे. प्रातकाळी ही पूजा करायची आहे. भोले बाबा संतान अवश्य देतील. 8. जीवनात कधी समस्या आली तर त्या समस्येवर काहीच मार्ग निघत नसेल तर ज्या शिवमंदिरामध्ये तुम्ही पूजा करायला जातात, आराधना करायला जात असाल, त्या शिवमंदिराच्या आसपास एखादे बेलपत्राच्या झाडाला शोधावे. त्या बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन 1 मुगाचा दाणा किंवा मग 1 तांदळाचा दाणा, तिथे जो कंकर पडलेला असेल त्या कंकराला शिव मानून त्याला लोटाभर जल समर्पित करावे आणि भोले बाबावर सोडून द्यावे. 9. शिव मंदिरामध्ये वाहिलेले बेलपत्र तुम्ही घेत असाल तर ते बेलपत्र घेण्या अगोदर भगवान शंकराच्या समोर हात जोडून, मला हा रोग आहे, ह्या रोगासाठी मला औषधाच्या रूपात द्या, तर ते बेलपत्र औषधीच्या रूपात भगवान भोलेनाथांकडून मागून आणा आणि मग ते खा. आपल्या शरीराला औषधी म्हणून लागेल. 10.
जर तुम्ही प्रदोष व्रत करू शकत नसाल किंवा तुमच्याकडून उपवास होत नसेल किंवा तुम्ही मंदिरात पण जाऊ शकत नसाल किंवा मंदिरात दिवा लावू शकत नसाल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात आपल्याच दरवाजापाशी देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी धन प्राप्तीसाठी एक दिवा जरूर लावावा. 11. सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा. यानंतर शिवचालीसा व शिवाष्टकाचे पठण करावे. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. 12. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा. यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा. यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा. 13. नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे. त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात जमा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा. या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.